मुंबईवरून नाशिकला पहाटे 5 वाजता पोहोचेल अशी ट्रेन पकडा। नाशिक स्टेशनच्या बाहेरून तुम्हाला शेअरिंग ऑटो भेटेल जुने CBS बस स्थानकापर्यंत। तिथून तुम्हाला नंदुरबारला जाणारी बस भेटेल, ती तुम्हाला 175 रुपये तिकीट चार्ज लागेल। मांगी तुंगीच्या आश्रमाच्या पायथ्याशी सोडेल। हा इथून 2 रस्ते निघतात। हा एक रस्ता जातो डायरेक्ट गाडी घेऊन वरती जाते आणि ह्या साईडचा रस्ता आहे तो पायऱ्यांकडे जातो, पायऱ्यांनी जातो तो। आपण पायऱ्यांनी निघूया। आणि हा गाडींचा आहे। गाडीने इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला 50 रुपये लागतात येण्या जाण्याचे, म्हणजे इथे सोडणार आणि संध्याकाळी तुम्हाला घेऊन सुद्धा जाणार इथून। जर तुम्हाला वरती जायचं असेल तर तिकडे 250 रुपये होतात येण्या जाण्याचे। ते तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो कुठपर्यंत सोडतात ते। आता आपण ह्या रोडनी जाऊया, चला। माझ्या मागे तुम्ही बघत असाल एक मांगी आणि हे तुंगी। मांगीची टोटल हाईट आहे 4343 फूट समुद्र सपाटीपासून। इथे ऋषभ देवचा मोठी मूर्ती आहे इकडे, जगातली सर्वात मोठी मूर्ती बोलली जाते, 108 फीटची। इथे एंट्री केली जाते। जय जिनेंद्र बंधुओं, यह दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र पे आप पधारे हैं। मांगी तुंगी दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र महाराष्ट्र प्रांत का सबसे महत्वपूर्ण सिद्ध क्षेत्र है, पवित्र सिद्ध क्षेत्र है। यहाँ पे 1 नहीं 2 नहीं, 1000 नहीं 2000 नहीं 10,000 नहीं, 99 करोड़ मुनि महाराज जी की मोक्ष भूमि है, जो आप वर्तमान समय में देख रहे हैं। भारत में चलते फिरते तीर्थ पिच्ची कमंडल वाले बाबा हमारे दिगंबर जैन साधु संतों का पहाड़ है मांगी तुंगी। यहाँ पे राम, हनुमान, सुग्रीव, सुड़ील, गौ, गवाक्ष, नील, महानील आदि 99 करोड़ मुनि महाराज जी तुंगीगिरी से निर्वाण प्राप्त किया है। मांगी तुंगी पहाड़ जो कहते हैं अपन, तुंगीगिरी में पूरा पहाड़ है। और यहाँ पे सीता माता की भी गुफा है। दिगंबर जैन आमनाय के अनुसार यहाँ पे आचार्य कृतांतक सेनापति के मंदिर के भी दर्शन आपको मांगीगिरी पे मिलेंगे। बलभद्र स्वामी के पीठ के दर्शन भारत में कहीं पे भी नहीं होते, जो मांगीगिरी पे आपको मिलेंगे। और यहाँ पे आने जाने के लिए टोटल 3500 सीढ़ियाँ है। 4.5 किलोमीटर आपको जाना है, 4.5 किलोमीटर आना है। अप एंड डाउन 9 किलोमीटर पड़ता है आपको। 9 किलोमीटर की यात्रा है, 4 घंटे की यात्रा है। आराम से आपने किया तो, नहीं तो जब फास्ट यात्रा करेंगे तो आप 3 घंटे में आराम से जाके पूरा घूम के। वीडियो क्लिप को देख करके सावधानी से आप यात्रा करेंगे और किसी को बोलने का मौका नहीं देंगे। और महत्व की बात है, ये दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र पवित्र सिद्ध क्षेत्र है। यहाँ पे निर्व्यसन, कोई भी तंबाकू नहीं, गुटखा नहीं, चूना नहीं, आपकी विमल पुड़ी नहीं, कोई दारू की बोतल नहीं, कोई सिगरेट का पैकेट नहीं लेके जाएं। जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र। हमारे जादव सर को बहुत बहुत धन्यवाद। खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे सरांनी, आणि ते पालन करा। इथे सगळे अटी नियम लिहिलेले आहेत। तुमचं नाव साहेब? महेंद्र जैन। महेंद्र जैन पुजारी आहे मी, पहाडाचा डोंगराचा भूतपूर्व पुजारी आहे। रिटायर झालेले पुजारीच्या कामापासून माझ्या जागेवर नवा बंधू चालण्याचा ठेवलेला आहे वन टाकळीचा। आता वर्तमान मध्ये वन टाकळीचा अभिनंदन उपाध्याय पूजा पाठ करत आहे। जय जिनेंद्र, वेलकम, हॅपी जर्नी, बेस्ट जर्नी। 8:30 वाजलेत। बघू किती वेळात आपण कंप्लीट करतो। 3500 स्टेप्स आहेत त्यांनी सांगितल्यानुसार। की तुम्हाला 20 रुपयाची पावती फाडायची आहे इथे खाली। त्याच्या मागे सर्व अटी नियम लिहिलेले आहेत। कपडे शॉर्ट्स नाही घालायचे, बरंच 3च्या नंतर ह्याच्या इथे एंट्री बंद आहे, तर तेवढं लक्षात घ्या। चला सुरू करूया। अर्धा तास झाला आहे आणि हे आहे मागचा व्ह्यू। मोबाईलवर सोडतो मी ते काय माकडांनी स्वागत केलं आहे एंट्रन्सला। त्या मूर्तीकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे।
108 फूट ऋषभ देवची मूर्ती बघण्यासाठी इथून जाण्याचं आहे. माझ्या मागे बघत असाल ही लिफ्ट आहे वरती जाण्यासाठी, जे 108 फूट वरती मूर्ती आहे तिथे जाण्यासाठी तो रस्ता आहे. स्वच्छता आहे पण इकडे खूप स्वच्छता आहे. हे 5th फ्लोअर वरती वाटते एस लिहिला आहे इकडे, म्हणजे 5. लिफ्टमधून उतरल्यावरच तुम्हाला एवढी मोठी 108 फूट उंच मूर्ती दिसेल. ही मूर्ती बनवण्यासाठी 14 वर्ष लागले. 2002 मध्ये सुरुवात केली. पूर्ण हा डोंगर होता कातळ, त्याला कोरून ही मूर्ती बनवण्यात आली. 2012 मध्ये हिची आकार देण्यात आला आणि 2016 मध्ये ही पूर्ण करण्यात आली. मूर्ती बघून आल्यावर वरती तुंगीला जाण्यासाठी हा रस्ता आहे. ही आहे मांगी आणि ती आहे तुंगी. तिथून खालून सुरुवात केली होती. ते गाव आहे तिथे, ते गाव दिसते, तिथून सुरुवात केलेली. मूर्ती इकडे आहे आणि मांगीसाठी जाण्यासाठी हा रस्ता. काय खातात? अच्छा, तांदूळ पडले ते खातात. साडेतीन 3,000 पायऱ्या आहेत, ते बऱ्यापैकी कव्हर केले. तिथे जायचं अजून.
परतीचा प्रवास सुरू केला आहे. आता मला इथून जायचं आहे न्हावीगडला. त्यासाठी मला पाटलवाडी काहीतरी नाव आहे गावचं, तिथपर्यंत पोचायचं आहे. तर वाजले आहेत 11:30. अशा प्रकारे मांगीतुंगी गड झाला आहे पूर्ण. आता मी निघतोय इथून न्हावीगडाला. न्हावीगड इथून 3 किलोमीटरवरती आहे, जास्त लांब नाही आहे. तर इकडचे माणसं खूप कोऑपरेट आहेत. हे इकडचे जे काका वगैरे आहेत सिक्युरिटी, ते मला गाडी बघून देत आहेत न्हावीगडसाठी. इथून पातलवाडी म्हणून गाव आहे, तिथे जायचं आहे. खूप छान आहे गड, कोणी आरामात करू शकते गड. फक्त लवकर या, उन्हातून त्रास होईल थोडा. बाकी 4 तासामध्ये 4-4.5 तासामध्ये येऊन जाऊन होऊन जाईल तुमच्याकडं. येताना काय एवढं वाटत नाही. चला आता आपण भेटूया न्हावीगडला. गाडी कोणती भेटते बघतो.